नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सहज शिक्षण शिकू या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील पहिल्या युनिटमधील दुसरा पाठ अँड्रोक्लस अँड द लायन म्हणजेच अँड्रोक्लस आणि सिंह ही गोष्ट अगदी सोप्या भाषेतून समजून घेऊया। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाला सुरुवात करूया। Long, long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androclus. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। अँड्रोक्लस नावाचा माणूस दयाळू, सभ्य आणि सुसंस्कृत होता। बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. परंतु त्याचा मालक अतिशय क्रूर होता। इन दस डेज, किंग्स, नोबेल अँड अदर वेल्दी मेन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्ज. त्या काळात राजे, सरदार आणि इतर श्रीमंत लोक गरीब लोकांना त्यांचे गुलाम म्हणून ठेवत। अँड्रोक्लस वॉज स्लेव्ह. द स्लेव्ज वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर. अँड्रोक्लस एक गुलाम होता। गुलामांना त्याच्या मालकांची शक्तीची कामे करावी लागत असे। दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. मालक जी कामे सांगत असे ते त्यांना करावीच लागे। दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कोणतेही स्वातंत्र्य, अधिकार नसायचे। इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर, दे कुड नॉट लिव्ह हिम. जरी त्यांना मालक आवडायचा नाही तरी त्यांना मालकाला सोडून जाता येत नसे। दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर, हॉवेवर वीक ही माइट बी. त्यांना मालकांच्या कायद्याचे पालन करावे लागे, जरी मालक कितीही विक्षिप्त असला तरी। अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हर्टलेस वीक मास्टर. अँड्रोक्लसला असे निर्दयी दुष्ट मालक आवडायचे नाही। हिज मास्टर स्टार हिज स्लेव्ज अँड ऑफन विप देम. त्यांचा मालक गुलामांना उपाशी ठेवत असे आणि चापकाने फोडून काढत असे। अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोक्लसला वाटायचे की अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण आलेले बरे। ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. तो तेथून कसे निघून जाता येईल या संधीची वाट बघत होता। ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही स्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. त्याला एकदा ही संधी मिळाली तो त्याच्या क्रूर मालकाच्या बंधनातून निसटून गेला। Now, although Androclus had thus run away, he was not a coward. आता अँड्रोक्लस जरी पळाला तरी तो भित्रा नव्हता। He took shelter in a forest. त्याने जंगलाचा सहारा घेतला होता। He was not afraid of the wild beasts that roam the forest. तो जंगलातील जंगली पशूंच्या भटकण्याला घाबरायचा नाही। He did not mind that he had no roof over his head. त्याला हे सुद्धा माहीत होते की आपल्या डोक्यावर कोणाचेही हात नाही। ही वॉज हॅप्पी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेरेवर ही विश. तो आनंदित होता, तसेच पक्षी ज्याप्रमाणे कुठेही जातात त्याप्रमाणे तो जाऊ शकत होता। वन डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट, ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. एके दिवशी जंगलामध्ये तो आश्चर्यचकित झाला। तो अचानकपणे सिंहासमोर आला। हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली, बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव्ह ऑन सीइंग हिम. त्याची पहिली प्रतिक्रिया येथून निघून पळून जाणे ही होती, परंतु त्याने सिंहाकडे पाहिले तो त्याच्या जागेवरून हलला नाही। इट नायदर ग्रोवल नॉर रोवर, इन फॅक्ट it looked at him piteously as if it was in great pain. तसेच तो गुरगुरला नाही व ओरडला नाही, जणू काही तो त्याच्याकडे करुण नजरेने पाहत होता, जशा काही त्याला खूप वेदना झालेल्या आहेत। Androclus paused, then he moved very courteously towards the lion, step by step. अँड्रोक्लस थांबला। तो सिंहाच्या दिशेने खूप सावधपणे क्रमाक्रमाने जाऊ लागला। The lion moaned and whimpered, "Please help me," its eyes seemed to say. सिंह विव्हाळला
आणि वेदनेने रडू लागला. कृपया माझी मदत कर, असे तो डोळ्याने सांगत होता. When Androclus drew near, the lion lowered its head and began to lick its paw. जेव्हा अँड्रोक्लस त्याच्याजवळ गेला, सिंहाने त्याचे डोके खाली केले आणि त्याचा पंजा चाटू लागला. Then Androclus saw that the lion's paw was wounded, sore and swollen. अँड्रोक्लसने जेव्हा त्याच्या पंजाकडे पाहिले, त्याचा पंजा जखमी, तापलेला आणि सुजलेला होता. On a closer look, Androclus noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. एकदम जवळ जाऊन बघितले तर अँड्रोक्लसच्या लक्षात आले की सिंहाच्या अंगठ्यामध्ये खूप मोठा काटा रुतलेला आहे. So this is the cause of the lion distress, thought Androclus. म्हणून ते सिंहाचे दुःखाचे कारण असावे, असा विचार अँड्रोक्लस करू लागला. Summoning up all the courage, Androclus stretched his hand slowly towards the injured paw. सर्व हिम्मत गोळा करून अँड्रोक्लसने ताणलेले हात हळूहळू जखमी पंजाजवळ नेले. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. तो खूप भिला होता. जर तो त्याच्या सुजलेल्या पंजाला स्पर्श केला तर सिंह त्याच्यावर हल्ला करेल. But the lion seemed to understand his good intention. परंतु त्याचे चांगले हेतू सिंहाच्या लक्षात आले होते. Androclus took the paw in his left hand. Deftly he pulled out the thorn. अँड्रोक्लसने त्याचा पंजा डाव्या हातात घेतला. कौशल्यपूर्ण आणि पटकन त्याने काटा काढला. Then, tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion injured paw. त्यानंतर त्याने आपल्या स्वतःच्या कापडाने दयाळू माणसाप्रमाणे सिंहाच्या जखमी पंजाला बांधू लागला. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. त्याचं आश्चर्य आणि चमत्कार म्हणजे सिंह त्याचे बाहू चाटू लागला, जणू काही तो कृतज्ञता दाखवत होता.